पारायण सांगत आहे म्हणून हा अभंग आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? 200 पारायण लोकांकडून करवून घेणं या काळात अवघड आहे महाराज. बायको ऐकत नाही. या काळात 200 गावांनी ऐकणं माणसाचं अवघड आहे. आणि जो सहयोग सेलूनी केला पंडित महाराजा, तो कायम करा. मी पंडित महाराजांच्या मागे. भिवू नकोस. थोडा त्रास होतो या गोष्टीचा. मोठं व्हायला त्रास होतो. मोठ्याला नावं ठेवायला लहान असतं. मोठ्याला नावं ठेवण्यासाठी लहान असावं लागतं. ते आहेच, जन्मतः लहान आहेत. म्हणजे कोती बुद्धी असते माणसाच्या मेंदूमध्ये. एक समज आहे आणि तो समज सोडत नाही. त्या समजेपासून मुक्त करणारी ज्ञानेश्वरी. नाही समजणार अजून तुम्हाला. तुम्ही ठरवलेलं आहे जगातला प्रत्येक धर्म, प्रत्येक पंथ आणि त्या पंथाची मान्यता डोक्यात बसवलेली आहे की मला हेच वागायचंय. मुस्लिम धर्म आहे, त्याला असं वाटतं की हा ड्रेस माझ्या धर्माचा आहे. वारकऱ्यांना वाटतं हा ड्रेस माझ्या धर्माचा आहे. ईसाई लोकांना वाटतं हा ड्रेस माझ्या, ही समजूत आहे. आपण मनुष्य आहोत हे समजलं नाही, पुढचं काय समजणार आहे? नियम आहे. माझा मुद्दा आहे, नियम आहेत, कळणं वेगळं आहे. ठरवलेलं आहे की हाच माणूस मोठा आहे. महाराज, या समजेनं सगळ्यात मोठं भारताचं नुकसान झालंय. सगळ्यात मोठं नुकसान झालंय. तालुक्यात आणि 10 संत येतो, कुणाची पुण्यतिथी करायची आणि एकही साधू समजलेला नाही. पण प्रत्येक गावाची, तालुक्याची, लोकाची, समाजाची मान्यता आहे हा साधू मोठा आहे. कळला का मानला? बोला ना. मानलाय. समजलाच नाही तो. अहो, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा आहे त्या महाराष्ट्रामध्ये इतर संत आहेत आणि ते ज्ञानोबरापेक्षा मोठे आहेत आणि तिथे गर्दी होती. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. समजून घ्या. का? माणूस मोठा आहे, दिलं काय समाजाला? समजून घ्या. माणूस मोठा आहे, दिलं काय समाजाला? नीट आहे का? स्वतः मोठा झाला. स्वतः मोठा झाला. ज्ञानोबांनी समाजाला मोठं केलं, ते ज्ञानोबा आहेत. प्रत्येक साधू माझं नाव घ्या, मला माना, माझ्याकडे रिद्धी सिद्धी, आपलंसं करतो. पंथ आपलेसे करतात, धर्म आपलेसे करतात. ज्याला धर्म समजलेला नाही तो सुद्धा धर्म परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आहे. ज्याला ज्ञान कळालेलं नाही तो अज्ञानाला ज्ञान समजून समोरच्या मध्ये टाकतो. एक चांगला माणूस माझ्याकडे आला, शांत राहा, ऐका मस्त. बाकी मुठभर माणसं समाजाला नाराज करू नका बरं का. तुम्हाला ऐकू येत नसेल भाग सोडून द्या. फार उशिरा आल्यामुळे गडबड झालेली. विठाला 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 विठाला. आणि ती माणसं जेव्हा माझ्याकडे आली ते त्यांच्या धर्माचं महत्व सांगतायत. तर मी 1-2 प्रश्न विचारले त्यांना, हे कसं ते कसं, त्यांच्या डोक्यातच ते बसे ना. तेव्हा महाराज, आमच्या धर्मामध्ये प्रश्न विचारायचा नाही. मराठी कळाली का? जाऊ द्या, तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही मेहनत करून आलात. आमच्या धर्मामध्ये प्रश्न विचारायचा. माझी मराठी खूप मोठी बरं का, शब्द लहान आहेत. प्रश्न विचारण्याची बंदी आहेत, याचा अर्थ तुमच्या बुद्धीवर त्यांनी ताबा मिळवून गुलाम केले तुम्हाला. जिथं प्रश्न विचारण्याची मुभा नाही ती माणसं तुम्हाला गुलाम करतात. गीतेमध्ये याच्यावर सगळा खेळ आहे. प्रश्न आहे अर्जुनाचा, संशय आहे अर्जुनाचा. एतन्मे संशयम, हा माझा संशय, विचार. आणि जगामध्ये सगळ्यात मोठे सांगतो तुम्हाला ज्ञानोबा आहेत. तर्क करा हो.
कुतर्काला महर्षी व्यास देखील घाबरतात. तर्केताम मा कुतर्केताम, तर्क करा पण कुतर्क करू नका. माऊली म्हणतात माझ्याकडे कुतर्की या. कुतर्कांची दृष्टी त्यांना सुद्धा मी नीट करतो. हे ज्ञानोबा आहेत. काय विचारायचंय ते विचारा, पण मोकळं व्हा. त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. गाठी मनात नका ठेव, मोकळं व्हा. समज बदला. समज बदलण्यासाठी संगती. जो लहान मुलगा आहे आईच्याच संगतीमध्ये असतो. मी असे बरेचसे घरं पाहिलेत, 4 मुली असल्या आणि ते 5वा जर मुलगा झाला ना, ती मुलगा सुद्धा मुलीसारखा बोलतो. मराठी का? तो कोण आहे? मुलगा आहे. पण घरात 4 बहिणी आहेत. त्या मुलाला हे समजत नाही की आपण मुलगा आहोत म्हणून. जेव्हा तो मुलाच्या सानिध्यामध्ये येतो मग त्याला ज्ञान होतं की बहिणी वेगळ्या आहेत तर मी मुलगा, असं मी तुमच्याबद्दल बोलतोय. जोपर्यंत संसारिकाच्या सानिध्यामध्ये आहात तोपर्यंत तुमची बुद्धी गुलाम आहे, संसारिकाप्रमाणे विचार करते. बरेचसे आध्यात्मिक म्हणवणारे देखील संसारिकाप्रमाणे विचार करतात. ते परमार्थात आलेत याचाच त्यांना अंदाज नाहीये. काय विचार केला पाहिजे, कसं, अंदाजच नाही. समज ठरवलंय त्यांनी डोक्यामध्ये हेच आहे म्हणून. आणि हा आग्रह, हा दुराग्रह अर्जुनाला घेऊन बुडाला. मी हे करू शकत नाही, हा दुराग्रह आहे. आणि एकदा दुराग्रह तुमच्या जीवनामध्ये आला, तुम्हाला एक महत्वाची बातमी सांगतो. 700 कोटी लोक आहेत सध्या. आपण आता किती आहेत? 700 कोटी लोक आहेत. काही देशावर बॉम्ब चालू आहेत, काही ठिकाणी युद्ध चालू आहेत, काही ठिकाणी बसायला जागा नाही, काही ठिकाणी भाकरी नाही आहेत. पृथ्वीला कोणाशीच काही देणं घेणं नाही, कोणाशीच काही देणं घेणं नाही. तुम्ही या जगात दिवसभर काम करा, थँक्यू म्हणणार नाही कुणी, आभार अभिव्यक्त करणार. आणि तुम्ही सगळ्यात मोठे व्हा, अडवणार नाही कुणी तुम्हाला. म्हणून गरीब माणसं भारतात मोठे झालेत. सामान्यातला सामान्य साधक ज्ञानेश्वरीला हात धरून संत झालेला आहे, एकदम सामान्य. ज्याला ज्ञानेश्वरी कळते त्याला मानणं काही विशेष नाही हो. जे ज्ञानेश्वरीचा चुकीचा अर्थ सांगतात लोक त्यांना सुद्धा संत मानतात, हिला ज्ञानेश्वरी म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, लोह उभे खाय माती. लोह उभे खाय. तो कीर्तनकार जोपर्यंत ती माझी ज्ञानेश्वरी ऐकत नव्हता तोपर्यंत सांगत होता, लोखंड उभं केलं तरी माती खातं त्याला. लोखंड उभं केलं, भिंतीला उभं केलं तरी लोक ज्ञानेश्वरी ऐकत होते. आणि त्याला महाराज म्हणून जास्त दक्षिणा देत होते. काय महाराज तुम्ही? त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, जो महाराज ज्ञानेश्वरीपेक्षा संसारिकाचं वर्णन करतो ना तो जास्त कमवतो. नाही कळालं? जास्त कमवतो आणि परमार्थातलं पुण्य गमवतो. आणि जिथं पुण्य गमवलं ना, आता ही अंधश्रद्धा नाही बरं का, पुण्य आणि पाप. त्याची एक व्याख्या समजून घ्या. काय समजणं हे पुण्य आहे, वेळेवर समजणं हे पुण्य आहेत, न समजणं पाप आहे. लहान मोठं उदाहरण देणं सोडून देतो मी तुम्हाला, मोठं उदाहरण देतो. रामाची पत्नी आहे, तिला साधू समजला नाही, तुमच्याकडून काय अपेक्षा करू? जो रावण आहे खानदानी, अपहरण करण्याकरता आलाय, त्याला बसायला पाठ देते ती आणि फळं खाऊ घालते. कोणाला? बोला ना. कधी कधी तुम्ही पण तुमचा विचार करा, किती रावण घरात घेतलेत साधू समजून. नंतर तुम्ही उलटलात की हे साधू असे असतात. साधू नसतातच. रावणाला साधू समजल्यामुळं घरात आक्रमण झालंय. साधू नाहीतच. सीतेला समजलं नाही, पण सीतेच्या डोक्यात पक्क आहे की याला साधू म्हणतात. आणि तुमच्या डोक्यात जे पक्क आहे त्याचा अभिनय समोरचा नट करत असतो. तुम्हाला असं वाटतं ना की दाढी वाढवलेला साधू आहे, तुम्हाला असं वाटतं त्रिपुंड लावलेला साधू आहेत, लाल, बरोबर समोरचा माणूस तसंच करून येतो. लुटायचंय तुम्हाला. आणि ज्याला देवाने भरपूर दिलेलं आहे
तो लुटवण्यासाठी परमार्थामध्ये येतो. का की त्याला मिळालेले देवाकडून, सामान्याकडून काय घ्यायचे त्याला, ज्याला सामान्याकडून घ्यायचंय त्याला दाखवायचंय. आणि तुमच्या डोक्यात ती समज आहे, याला साधू म्हणतात. हा परिणाम महाराष्ट्रावर झालाय. महाराष्ट्रावर सगळ्यात पहिले संत महाराष्ट्रातले ज्ञानेश्वर महाराज आहेत. समजून घ्या बरं का, माऊली काय आहेत. सगळ्यात पहिले संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि ज्ञानेश्वरी मुळं आजपर्यंत महाराष्ट्रात संत होतात, तिला जननी म्हणतात. कोणताही संत, एक ज्ञानेश्वरीमध्ये प्रकरण आहे, किती समजेल तुम्हाला माहीत नाही, पण लक्ष देऊन ऐकायला लक्षात येईल. तुमच्या निमित्ताने महाराष्ट्र ऐकतोय. 13व्या अध्यायामध्ये एक प्रकरण आलेले, अज्ञानम यदतोन्यथा. ज्ञानाचे 18 लक्षणं सांगितलेले आहेत आणि अज्ञान याच्या विरोधात आहेत असा एक शब्द आलेला आहे. अज्ञानम यदतो, याच्या विरोधात जे आहे त्याला अज्ञान समजावं. माऊली त्याच्यावर पुन्हा ओव्या लिहिल्यात 100-150 एका शब्दावर. अज्ञानम यदतो 100-150 ओव्या लिहिल्यात, अज्ञानी कसे आहेत. आणि मग ज्ञानोबांच्या लक्षात आले की निवृत्तीनाथ महाराज समोर ऐकतायत. खूप गंभीरतेनं ऐका बरं का, खतरनाक प्रकरण आहे हे. म्हणजे माऊली काय आहेत, ज्ञानेश्वरी काय आहेत, हे समजण्याचं मुख्य स्रोत आहे. आणि ते 100-150 ओव्या लिहिल्यानंतर त्याचा समारोप करत असताना माऊली थोडी प्रार्थना करतात गुरुदेवांना. गुरुदेव, आपण सुज्ञ श्रोते आहात आणि एका शब्दाचं मी फार मोठं विश्लेषण केलेलं आहे, माझ्याकडून थोडा विस्तार झालेला आहे, थोडं माफ करा, बोलणं अधिक झालंय. माऊली म्हणतात बरं का, रसाळ बोलणं, अमृतात ते पैजा जिंकणारं बोलणं, भाव अक्षराच्या गाठीत असणारं बोलणं. बोलणारे ज्ञानोबा आपल्या गुरुदेवाला म्हणतात. गुरुदेव म्हणजे काय ते पण आज तुम्हाला कळेल.